तर नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मस्कर एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण काहीतरी युनिक गोष्ट करणार आहोत, कारण की बाहेर एवढं ऊन असतं, जवळपास 40 डिग्रीच्या सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर पोहोचत आलेलं आहे. आणि आता एप्रिल महिना सुरुवात झालेला आहे आणि खरोखर आज संडे होता आणि फक्त एक बाईकवर फेरफटका मारला तरी एवढी उन्हाची झळ पोचत होती. तर आज काहीतरी मनात वेगळं आलं की जे आता आपल्याकडे जंगलात मागच्याच 2-3 वीक झाले आपल्याकडे पूर्ण जंगल जळालेलं आणि पूर्ण वनवा लागलेला आहे. आणि मनात असा विचार आला की पक्ष्यांना पाणी कुठून भेटत असेल किंवा त्यांना दाना पाणी कुठून भेटत असेल. तर मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे. मी घरी, हे आज संडे होता आणि घरी असे जे आपले वेस्ट मटेरियल आहे, जे श्रीखंडचे डबे, बिस्लरी बॉटल्स किंवा आणि काही बरण्या वगैरे असतील, त्यांना कापून वगैरे मी पक्ष्यांना आपण हे फूड फीडिंगसाठी आपण हे बनवलेलं आहे. काहींच्यात आपण पाणी ठेवणार आहोत, तर काहींच्यात फूड ठेवणार आहोत. म्हणजे जे तांदळाची कणी आहे मी ती घरून आणलेली आहे आणि त्यात आपण जागोजागी थोड्या थोड्या डिस्टन्सवर आपण हे फूड फीडर लावणार आहोत. आणि हे बनवायला एकदम सोपी पद्धत आहे, आपण घरी इझिली बनवू शकतो. त्याचे मी थोडक्यात तुम्हाला प्रोसेस पण दाखवेल. हे फूड फीडर मी कसे बनवलेत वगैरे. 2-3 हप्त्यांपूर्वी आपण जो इथे वनवा लागला होता, इथून म्हणजे आपण आता पाषाणे गावामध्ये आहोत आणि पाषाणे गावापासून जो बारवी डॅम पर्यंतचा हा सलग जंगल आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर मुरबाड वगैरे इकडे शहापूर तालुके आहेत, इथून जो जंगल लागतो तो सलग जंगल आहे. मध्ये मध्ये एखाद दुसरं गाव आहे. पण जो वनवा लागला होता त्यात अक्षरशः जंगल पूर्ण भकास झालेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, पूर्ण भकास झालेला आहे. पक्षी कुठेतरी किलबिलाट करताना आपल्याला दिसून येत आहेत. आपण आणि वसंत ऋतू, चैत्र महिना आता चालू झालेला आहे, गुढीपाडवा झालेला आहे आणि झाडांना तुम्ही बघू शकता नवीन नवीन पाळवी येत चाललेली आहे. तर हे जंगल हरभरीत होणारच आहे. पण जे पक्षी आहेत, तिथे जे प्राणी वगैरे राहतात, त्यांना फूड कुठून भेटतं? कारण की जंगल पूर्ण जळाल्यामुळे जो गवत वगैरे असायचं, त्यांचे जे दाणे वगैरे असायचे, बिया वगैरे असायच्यात, ते मोस्ट ऑफ जळून खाक झालेले आहेत. आणि पक्ष्यांना कुठेतरी खायला मिळत नसेल किंवा प्रकृती आहे त्यांच्यासाठी काहीतरी उपाययोजना केलेली आहे. पण मनात असा विचार आला की या पक्ष्यांसाठी आपण थोडासा काहीतरी निसर्गासाठी हातभार लावावा, म्हणून मी अशा प्रकारे फूड फीडर बनवलेला आहे. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला थोडक्यात दाखवील. इकडे पाण्याचा एक ड्रम आणलेला आहे, इकडे तांदळाची कणी वगैरे आपण आणलेली आहे आणि हे फूड फीडर आपण जागोजागी थोड्या थोड्या डिस्टन्सवर लावणार आहोत. आणि त्यात काहींच्या मध्ये जे फूड आणलंय ते टाकणार आहोत आणि काहींमध्ये आपण पाणी ठेवणार आहोत. तर जाऊया आणि जागोजागी हे फूड फीडर लावूया. कोणताही प्रसिद्धी करण्याचा एक उद्देश नाहीये, पण आम्ही थोडासा प्रयत्न करतो. जो निसर्गाला नेहमीच आपलं असं काहीतरी असतं, निसर्गाचे संगोपन करण्याचा, झाडे लावण्याचा वगैरे आपलं चालूच असतं काहीतरी. त्याच प्रकारे हा एक छोटासा प्रयत्न आहे. सक्सेस झाला तर बरंच आहे, नाहीतर निसर्ग आहे त्या प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी तो काहीतरी करतच असतो. पण आपणही थोडासा कुठेतरी हातभार लावावा असं वाटतंय, म्हणून हे करण्यासाठी मी आलेलो आहे. जसं जसं ते एक एक दाणा त्यातून टिपून खाणार, तसं तसं या बॉटल मधलं जे फूड आहे ते ऑटोमॅटिक इकडे येणार. असंच आपण पाणी देखील करणार आहोत. तर आता हे फूड फीडर आपण याच्यात टाकलेलं आहे आणि जागोजागी आपण लटकवणार आहोत. तर अशा प्रकारे फूड फीडर आपण भरलेले आहे, त्याच्यात कणी आहे तुम्ही बघू शकता. आणि इथे जी गॅप आहे त्यातून हळूहळू ते कण्या येत राहणार. जसं जसं पक्षी त्यातून टिपून खाणार दाणे, त्या कण्या आपण आता फूड फीडर लावायला चाललेले आहेत. प्रेम आहे आपल्या बरोबर, पाण्याचा ड्रम देखील आहे आणि हे दोन, एक पाण्यासाठी एक आहे आणि एक जे आपण फूड फीडर बनवलं आहे ते एक आहे आणि एक पाण्याचं. आता आपण इथं एक झाड आहे छोटासा, त्याला लटकवणार आहोत. आणि तर इथे थोडं मी टाईट करतोय त्याला, कारण की परत मोठा जर पक्षी आला तर तो घेऊन इथे, म्हणजे त्याला इथे फांदीवर बसून खाता देखील येईल. आणि जसं जसं इथून दाणे तो हे करणार तसं तसं यात रिफिल होत राहणार, कारण की आपण ते जे गॅजेट बनवलं आहे ते त्याच टाईपचं आहे. आणि इकडे पाण्याचा हे आहे आणि आपण आता इथे लावलेलं आहे. आणि आपण आता संडे आपल्याला सुट्टी असते, मध्ये जर कधी सुट्टी असेल ना तर फेरफटका मारणार. पाणी असेल किंवा फूड नसेल तर आपण त्याला रिफिल करत राहणार आहोत. हे पूर्ण आपण जोपर्यंत पाऊस पडेल तोपर्यंत आता आपण हे फूड फीडर जे लावले ते रिफिल देखील करणार आहोत. तर चला जाऊया आणि दुसऱ्या झाडांना देखील लावूया.
तर हे बघा पाणी याच्यात टाकलंय आणि याच्यात आणि आपण परत रिफिल करायला देखील येणार आहेत, तेव्हा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. आणि आता आपण इथे 2 फीडर लावलेले आहेत सध्या, पाण्याचं पण लावलेलं आहे. मागे एकदम झाड बघू शकता, एकदम म्हणजे भकास झालेलं आहे. आणि मी पावसाळ्यात पुन्हा तुम्हाला हीच जागा दाखवेल. पावसाळ्यात ही जागा कशी असते ते पण सुद्धा आपण बघणार आहोत. तर जाऊया आणि अजून फूड फीडर लावूया. बघा इथे थोडा आपला फूड फीडर सांडला, पण 2 मिनिटात लगे मुंग्यांनी त्याला पार्सल करायला लावलंय. गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम असतात, पाणी अडवा पाणी जिरवा, त्या अंतर्गत असे छोटे मोठे पाटबंधारे बांधलेले असतात जंगलामध्ये. तर हा एक असाच आमच्या इकडचा एक आहे लघु पाटबंधारा. आणि जवळपास डिसेंबर महिन्यापर्यंत इथे पाणी असतं आणि डिसेंबर नंतर हे पाणी पूर्ण सुकून जातं. खासकर तर हे जे पाटबंधारे असतात ते पाण्याची पातळी म्हणजे भूजल पातळी वाढवण्यासाठी बांधलेले असतात गव्हर्नमेंटने. पाणी अडवा पाणी जिरवा असं त्या योजनेचं नाव असतं. तर जाऊया अजून आपलं शेवटचं फूड फीडर आहे, आपण आता हा इथे लावणार आहोत. हा डॅमच्या इथेच कुठेतरी लावू आपण. तर मित्रांनो फायनली आपण 10 ते 15 फूड फीडर लावलेले आहेत. आणि तुम्हाला ही माझी संकल्पना, माझा हा व्हिडिओ कसा वाटला, खरं तर आपण व्हिडिओ काढण्यासाठी काही बनवलेलं नाही आहे, पण एक सेल्फ मोटिवेशन म्हणून मी सांगतो की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. जेवढ्या कमेंट येतील तेवढे अजून फूड फीडर मी या ठिकाणी लावेल आणि ते तुम्हाला व्हिडिओ काढून मी दाखवणार आहे आपल्या चॅनलवर. तर तुमच्या जेवढ्या कमेंट येतील तेवढे फूड फीडर लावले जातील आणि जेवढे सबस्क्रायबर वाढतील या व्हिडिओच्या माध्यमातून तेवढी आपण पावसाळ्यात प्रत्येक सबस्क्रायबर आपण 10 झाडे तरी ॲटलिस्ट लावण्याचा पावसाळ्यात प्रयत्न करू. आताच तुम्हाला माहिती आहे हैदराबाद तेलंगणा जे बॉर्डर आहे तिथं जो जंगल आहे तिथे IT पार्कच्या नावाने किती मोठी जंगलतोड चालू होती. आणि तिथले जे आसपासचे लोक आहेत, कॉलेजची मुलं आहेत, खरोखर त्यांना ॲप्रिशिएट केलं पाहिजे. कारण की आपण जे असं मोटिवेशन जेव्हा देतो समोरच्याला तेव्हा ते समोरचं मोटिवेट होऊन असं काहीतरी कार्य करत असतात. तर खरोखरच ज्यांनी तो जंगलतोड थांबवण्यासाठी जे प्रयत्न केले, जे आंदोलनं केली, त्यांच्यासाठी खरंच हॅट्स ऑफ आहे आणि खरंच त्यांना मानाचा मुजरा आहे माझ्याकडून तरी. आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढं सांगेल की झाडे लावा, जंगल वाचवा, कारण की काळाची गरज आहे. जर आपण झाडे लावली नाहीत तर आपण कुठेतरी कृत्रिम जगात आता वावरत आहोत आणि आपल्याला ऑक्सिजनचा तुटवडा भासणार आहे. आणि आपण म्हणजे आपलं अर्ध आयुष्य तरी आता चाललेलं आहे, पण आपली जी पुढची पिढी आहे, जे आपलं मुलं बाळ आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला एक ग्रीन नेचर तयार करायचा आहे, आपण प्रयत्न करायचा आहे आणि प्रत्येकाला जमेल तसा आपला हातभार लावायचा आहे. तर नक्कीच कमेंट करा, नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण की तुमचे जे कमेंट्स, तुमचे जे सबस्क्रायबेशन असतात ते आम्हाला मोटिवेट करत असतात आणि आम्ही असे काहीतरी करत असतो. तर चला जाऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर, नवीन स्पॉट बरोबर. थँक्यू.